नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत एका मेंढी पालकाचा पूर्ण दिवस कसा जातो। तर मेंढी पालन 24 तासाचे काम आहे। दिवसभर मेंढ्या चारवणे आणि रात्रभर मेंढ्यांची जागल करणे। अनेक लोकांना वाटते मेंढी पालन म्हणजे फक्त मेंढ्या चारवायला सोडल्या आणि संध्याकाळी परत आणल्या, पण प्रत्यक्षात मेंढी पालन 24 तासाचे काम आहे। सकाळी उठल्यापासून ते दिवस संपेपर्यंत काय कामे करावी लागतात। सकाळी पहाटे 5 ला उठल्यावर सर्वात आधी गोठ्याची साफसफाई करावी लागते। जर मेंढ्या रानावर असतील तर साफसफाई करायचे काम वाचते। गोठ्याची पाहणी करणे, रात्री कोणती मेंढी पिलांना जन्म दिली का, कोणती मेंढी आजारी पडली का, या गोष्टी बघावं लागतात। याच वेळेत पिलांना दूध पाजवणे, लहान 1 दिवसाचं पिलू असेल तर त्या पिलाला दूध पाजवणे। नंतर मेंढीचं पिलू स्वतः आपोआप दूध पिते। साफसफाई आणि पाहणी करण्यात 5 ते 7 या वेळेतला टाइम जातो। नंतर 7 ते 8 या वेळेत स्वतःची कामे आवरून घेणे, जसे आंघोळ, जेवण करणे। ही कामे आवरून घेतल्यावर लगेच मेंढ्यांच्या गोठ्यात येणे। लहान पिले रानात येतात, पण आपल्याकडे सुविधा असल्यामुळे लहान पिलांना घरी ठेवल्या जाते। पिले कोणे झाल्यावर त्या पिलांना चारा टाकणे, पाणी ठेवणे। नंतर मेंढ्या 8 ते 9 या दरम्यान उभे राहतात। कोणती मेंढी बसत नाही। अशा वेळी एक नजर मेंढ्यावर मारून घ्यावी, कारण एखादी मेंढी आजारी आहे का हे समजते। कोणती मेंढी गाभण आहे, ती केव्हा येईल, या वेळेत मेंढी पालकाला सतर्क राहून मेंढ्याकडे लक्ष द्यावे लागते। कारण आता आपण बिमार मेंढी बघितल्या नाही तर संध्याकाळी आल्यावरच त्या मेंढीची ट्रीटमेंट होईल। त्यामुळे हा वेळ खूप महत्त्वाचा आहे। रानात जाण्याची तयारी करणे, जसे जेवण घेणे, पाणी बॉटल घेणे आणि पावसाचे वातावरण असेल तर छत्री, रेनकोट घेणे। हे सर्व साहित्य घेऊन मेंढ्या चारवायला सोडणे। 9 ते 6 पर्यंतचा हा वेळ खूप मोठा असतो। या वेळेत आपल्याला मेंढ्यांची चराई करावी लागणार आहे। उन्हाळ्यात मेंढी चारवण्याचे 2 टप्पे करू शकता, पण पावसाळ्यात चराईचा एकच टप्पा करावा लागणार आहे, कारण पावसाळ्यात पाणी केव्हाही येऊ शकते। जर 2 टप्पे केले आणि 3 वाजता पाणी पडलं तर सर्व मेंढ्या उपाशी राहतील। या वेळेत पण कोणती मेंढी खात आहे, कोणती मेंढी खात नाही, यावर लक्ष देणे गरजेचे आहे। कोणाच्या रानात मेंढ्या जाऊ द्यायच्या नाहीत, कोणाच्या पिकात मेंढ्या शिरू द्यायच्या नाहीत, विषारी झाडे खाऊ नयेत, यावर लक्ष द्यावे लागते। 1 वाजता मेंढ्यांना 1 ते 2 घंट्याचा टप्पा देणे। स्वतः जेवण करून घेणे, मेंढ्यांना पाणी पाजवणे, पाणी वाहते पाजवावे। याच वेळेत सावलीत आपण विश्रांती करू शकता, तरी पूर्ण लक्ष मेंढ्यांकडे द्यावे लागते। नंतर चराईचा दुसरा टप्पा सुरू होतो। या वेळेत मेंढ्या जास्त रमून खातात, पळत नाहीत। त्यानंतर परतीचा प्रवास सुरू होतो। गोठ्यात मेंढ्या पोहोचल्यावर कोणत्या मेंढ्या आहेत, कोणत्या मेंढ्या नाहीत हे बघणे, पूर्ण मेंढ्यांची मोजणी करणे, एकही मेंढी कमी आहे हे बघणे खूप महत्त्वाचे आहे। एखादी मेंढी बिमार असली तर त्या मेंढीचा इलाज लगेच केला जातो। अशा वेळेत मेंढ्यांना ताप, सर्दी, खोकला, लंगडणे ह्या प्रकारची समस्या असतील तर त्यानुसार ट्रीटमेंट केली जाते। संध्याकाळचे 8 ते सकाळचे 5 पर्यंत झोपण्याची वेळ असते, पण संध्याकाळी मेंढ्या ओरडत असतील, वित असतील तर उठून बघणे। हा दिनक्रम फक्त पावसाळा आणि हिवाळ्यात चालतो। उन्हाळ्यातला दिनक्रम वेगळा असतो। मेंढ्यांना औषध पाजवायचे असतील तर सकाळी 6 ते 8 या दरम्यान औषध पाजवले जाते। औषध दररोज दिले जात नाही। कॅल्शियम, लिव्हर टॉनिक, जंतनाशक, लसीकरण हे औषध देण्याचे सर्व कामे सकाळी केली जातात। मेंढ्या हिवाळ्यात कातरायच्या असतील तर सकाळी 7 ते 9 या दरम्यान जसा वेळ मिळेल तसे कातरून घ्यावे आणि संध्याकाळी कातरणे चालू असते। मेंढ्या पावसाळ्यात झडीत कातरू नयेत। पावसाळ्यात मेंढ्या कातरल्या तर मेंढ्यांच्या पाठी फुटतात। पाठी फुटणे म्हणजे पाठीच्या नळाला जखमा होणे आणि अंगावरचे कातोडे जाणे। पाठी पावसाळ्यात जर फुटल्या तर कित्येक वेळा मेंढ्या दगावण्याची शक्यता असते। हा पूर्ण पावसाळा आणि हिवाळ्याचा दिनक्रम आहे। मेंढी पालन 24 तासाचे काम आहे। फक्त 24 तासाचेच नाही तर 365 दिवसाचे सारखे काम आहे। मेंढी पालनात आळस करायला जमत नाही। मेंढी पालक हा नुसता मेंढी पालक नसतो, तर तो एक डॉक्टर आहे, तो एक निरीक्षण करणारा आहे, तो एक मार्केटिंग करणारा सेल्समॅन आहे, तो एक स्वतः व्यापारी पण आहे, तो एक नोंदी ठेवणारा आहे, तो एक व्यवस्थापक आहे। मेंढी पालक व्यापारी का आहे, असे का तर मेंढी पालक मेंढ्या घेणे आणि विकणे हे स्वतःच करावं लागते। तर एवढ्या प्रकारची कामे एकट्या मेंढी पालकाला करावी लागतात। आजच्या व्हिडिओत आपण दिवसभराची दिनचर्या बघितली आहे। एका मेंढी पालकाचा दिवसभराचे पूर्ण कामे कशी चालतात हे बघितलं आहे। हे फक्त गावात राहून मेंढी पालन करतात त्यांच्यासाठी हा दिनक्रम चालतो। एक मेंढी पालकाचा दिवस खूप मेहनतीचा असतो। सकाळी उठणे, दिवसभर मेंढ्यांना चारवणे, मेंढ्यांची काळजी घेणे आणि रात्री पाहणी करणे, हिशोब ठेवणे, यामुळे व्यवसायात यश मिळते। जर तुम्हाला मेंढी पालनात यशस्वी व्हायचं असेल तर फक्त मेंढ्या चारवणे नाही तर रोजची कामे, निरीक्षण, काळजी, नियोजन, व्यवस्थापन हे करणे आवश्यक आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा।
मेंढी पालनात कोणती समस्या असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.